मुंबई गोवा महामार्गाचे काम कोलाड परिसरात अत्यंत संथ गतीने सुरू आहे. परिणामी येथे दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असून स्थानिक व्यापाऱ्यांना, दुकानदारांना व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना न केल्यास जनतेचा रोष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोल्हाड गाव हे रोहा व पेण दरम्यान एक महत्त्वाचे स्थान असून येथे अनेक दुकाने, पेट्रोल पंप, हॉटेल्स आणि उद्योगधंदे आहेत. परंतु सध्या चालू असलेले महामार्गाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने अनेक ठिकाणी अर्धवट उघडलेले रस्ते, खड्डे, अपूर्ण पुलांची कामे आणि दिशाहीन वाहतूक यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले. यामुळे स्थानिक व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असून ग्राहकांची संख्याही घटली आहे. स्थानिक दुकानदारांनी सांगितले की रस्त्यावरील धूळ, गोंधळ आणि वाहतूक कोंडीमुळे ग्राहक दुकानात येणे टाळतायत. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून व्यवसायावर मोठा परिणाम झालाय. अनेक दुकानदारांनी कर्ज काढून व्यवसाय उभा केलाय, पण आता त्यांनी अडचणीत येण्याची वेळ आली आहे. महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारांची आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका देखील प्रश्नचिन्हाखाली आहे. नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्यात, पण अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. सध्या येणाऱ्या पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हा प्रशासनाकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आणि संबंधित ठेकेदारांकडे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वाहतूक नियंत्रित करणारे पोलीस, मार्गदर्शक फलक, पर्यायी मार्ग यांचा विचार करणे ही काळाची गरज बनली. सर्वसामान्य जनतेला सहनशक्तीच्या बाहेरचा त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी कार्यक्षम यंत्रणा, स्थानिक कामगारांची नियुक्ती, वेळेच्या मर्यादेत प्रगतीचा आराखडा आणि वाहतूक नियंत्रणासाठी तात्पुरते उपाय करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. केवळ निवेदन स्वीकारून फोटो सेशन करणं पुरेसं नाही. कामाचा दर्जा, गती आणि नियोजन यावर खऱ्या अर्थाने नियंत्रण हवं अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होऊ लागली आहे. जर तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर कोल्हाड सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सामाजिक असंतोष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने आता तरी जागी होऊन कोल्हाडमधील नागरिकांचे आणि व्यापाऱ्यांचे हाल थांबवावेत अशी अपेक्षा आता जनतेकडून व्यक्त केली जात आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी समीर बामुगडे, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.